मॅनिफेस्टेशन करताना तुम्ही सतत साईन शोधत बसताय का? म्हणजे 11 दिसतंय का, 11 किंवा कोणता सिग्नल मिळाला का, युनिव्हर्सने काही संकेत दिला का, आणि साईन दिसलं नाही की तुमचा विश्वास कमी होतो. मग हा एपिसोड तुमच्याकरताच आहे. अनेक लोक मॅनिफेस्टेशन सुरू करताना काय करतात? ॲफर्मेशन करतात, व्हिज्युअलायझेशन करतात, गोल लिहितात, पण काही दिवसांनी त्यांना एक विशिष्ट साईन हवा असतो. म्हणजे मला हे दिसलं पाहिजे, ही घटना घडली पाहिजे, युनिव्हर्सने मला संकेत दिला पाहिजे, आणि तो साईन मिळाला नाही की मन म्हणतं कदाचित हे माझ्यासाठी नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, समजा साईन शोधण्यात इतकं गुंतू नका की तुमच्या पुढच्या ॲक्शनकडे तुमचं दुर्लक्ष होईल. एक साधं एक्झाम्पल घ्या. समजा तुमचं गोल आहे तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करणं. तुम्ही रोज मॅनिफेस्टेशन करता, पण वाट पाहता युनिव्हर्सकडून काहीतरी परफेक्ट सिग्नल मिळेल, काहीतरी साईन मिळेल, आणि तो मिळाला की मी सुरुवात करेन. आणि काही महिन्यानंतरही तुम्ही सुरुवात करत नाही, कारण तुम्ही साईनची वाट पाहत राहिलात, पण संधी समोर आली तेव्हा ॲक्शन घेतली नाही. कधी कधी साईन म्हणजे एखादा मॅजिकल मोमेंट नसतो, कधी तुमच्या मनात आलेली कल्पना, कधी एखाद्या व्यक्तीची भेट, कधी मिळालेली संधी, कधी एखादी अडचण, हे सगळं तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी विचार करायला लावू शकतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीला युनिव्हर्सची परमिशन मिळण्याची वाट पाहणं नाही. तुमचं काम आहे गोल स्पष्ट ठेवणे, मन तयार ठेवणे, आणि संधींना ओळखणं आणि योग्य ॲक्शन घेणं. साईन मिळाला तर छानच आहे, पण साईन मिळेपर्यंत आयुष्य थांबवू नका. कधी कधी तुम्ही म्हणता युनिव्हर्स मला काहीच दाखवत नाही, पण कदाचित युनिव्हर्सने डोर उघडले. तुम्ही फक्त नॉक करण्याची वाट पाहतात. आणि म्हणून आजपासून साईनपेक्षा सिंक्रोनॉसिटीकडे लक्ष द्या, आणि डाऊटपेक्षा इन्स्पायर्ड ॲक्शनला महत्त्व द्या. तुमच्या ड्रीमकडे एक पाऊल तुम्ही टाका, बाकीचा मार्ग चालताना स्पष्ट होऊ शकतो. आज स्वतःला विचारा की मी साईनची वाट बघतोय की माझं पुढचं पाऊल उचलतोय. जर तुम्ही कोणत्याही संकेताची वाट न बघता पुढे जाणार असाल तर कमेंट करा, आय ट्रस्ट, आय ॲक्ट, आय अलाव. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. तसेच अजून तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अजून एका जबरदस्त टॉपिकसह. धन्यवाद.